सोलापूरमध्ये दृश्य आपण पाहताय। मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आलेली होती या संपूर्ण घटनेचा आणि या निषेध करण्यासाठी बैठक जी आहे घडलाय। त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती। मात्र या बैठकीमध्ये खरं तर वाद जो आहे तो निर्माण झाला आपल्याला पाहायला मिळतोय। जन्मेजयराजे भोसले यांच्यावरती बैठकीमध्ये पंढरपुरातील एका वकिलाने जो आहे तो आक्षेप घेतला। ज्यावेळेस या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांना काळं फासणारे जे आरोपी होते, या आरोपींच्या कानात जन्मेजयराजे भोसले यांचे पुत्र अमोलराजे भोसले जे आहेत यांनी काय बोललं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित जो आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि एकेरी उल्लेख जो आहे तो जन्मेजयराजे भोसले यांचा केला। त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते जे ते आक्रमक झाले। अक्कलकोटमधून या ठिकाणी अक्कलकोटमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे ते आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर आपण पाहतोय मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि घोषणाबाजी याचबरोबरीनं खरं तर मुद्द्यांवरून चर्चा जी आहे ती मुद्द्यांवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उघडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र मराठा समाजाच्या बैठकीतच हाणामारीचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। अक्कलकोटमधले मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे। घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते। जन्मेजयराजे भोसलेंबद्दल वक्तव्य केल्यानं हाणामारीचा प्रकार घडलेला आहे। खरं तर या ठिकाणी मोठा गोंधळ जातो झालेला पाहायला मिळालं। भाऊ काय झालं नक्की, काय प्रकार घडलेला आहे आणि काय झालंय? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं ऑब्जेक्शन आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या स्थानिक कार्यक्रमाला तुम्ही ज्या पद्धतीने अप्रोच व्हायला पाहिजे होतं, प्रवीण दादांना हल्ला झाल्यानंतर त्या पद्धतीनं स्थानिकचे लोक गेले नाहीत असं त्यांच्यावर दावा आहे। वकील जे होते त्यांनी जन्मेजयराजेंचा एकेरी उल्लेख केला आणि त्यानंतर खरा हा वादंग निर्माण झाला। जन्मेजयराजे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते, त्यामुळे जन्मेजयराजेंची नैतिक जबाबदारी होती की पोलीस स्टेशनला झालं कंप्लेंट देणं। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राग आलाय। त्यांनी म्हटलं राजे तुमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही त्याची दखल घेतली नाही ही खूप मोठी शोकांतिक आहे असं राजेंचं म्हणणं होतं। कार्यकर्ता ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणी या संपूर्ण घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर इथं मराठा समाजातले मोठमोठे नेते जे आहेत त्या ठिकाणी दाखल झाले भाऊ काय नक्की भाऊ काय प्रकार पाहतोय? खरं तर दोन गट जे आहेत या ठिकाणी भिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर मराठा समाजातले महत्त्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते। मात्र या बैठकीच्या दरम्यानच जे वादग्रस्त विधानं झाले आणि त्यामुळेच या ठिकाणी खरं तर मुद्द्यांची ही सर्व बैठक आहे ती मुद्द्यांवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकच गोंधळ जो आहे तो या बैठकीमध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर काय नक्की प्रकार झालेला काय काय कशामुळे सर्व अंतर्गत थोडंसं किरकोळ आहे ते सगळ्यात संपून जाईल। 2 मिनिटं थांबा, आधी ही मीटिंग चालू करू द्या। किरकोळ आहे, गैरसमज असू शकतात, शांततेत समाजाची मीटिंग होणार आहे। समाजाची मीटिंग शांततेत होणार आहे। कशामुळे हे सर्व वाद निर्माण झाला आणि काय आव्हान आहे? काही कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरलेला आहे, त्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे आणि आम्ही शांत करतो। आपण पाहतोय खरं तर कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांमुळे संभ्रम जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यामुळे या ठिकाणी हे सर्व वाद झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी एकमेक आपण पाहतो। खरं तर गेल्या अर्ध्या तासापासून जे आहे ती बैठक या ठिकाणी सुरू होती। मराठा समाजाचे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते जे आहेत, जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते सर्वच नेते जिल्हाभरातून या सोलापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आलेले होते आणि त्या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीचे मतमतांतर जे आहे ते आपले व्यक्त करण्याची या ठिकाणी प्रत्येकाला संधी दिली जात होती आणि आपण पाहतो की खरं तर प्रत्येकाला संधी जी आहे ती प्रत्येक संघटनेला, प्रत्येक संघटनेतल्या पदाधिकाऱ्याला जे आहे ती या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली होती। मात्र या दरम्यान कवडे नामक पंढरपुरातील एक ॲडव्होकेट आहेत, त्यांनी या ठिकाणी जन्मेजयराजे भोसले जे आहेत त्यांच्याबद्दल एक
वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं. जन्मेजयराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख जो आहे तो कवडे नामक एका युवा वकिलाने जो आहे त्या ठिकाणी केला होता आणि त्याचबरोबर त्यांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केला जन्मेजयराजे भोसले यांचे पुत्र अमोलराजे भोसले यांच्याबद्दल की जे आरोपींनी काळं फासलं त्या आरोपींना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवल्यानंतर अमोलराजे भोसले जे जन्मेजयराजे पुत्र आहेत त्यांनी या आरोपींच्या कानात नक्की काय संवाद साधला आणि तो संवाद नक्की काय होता यावरून जन्मेजयराजे भोसले आणि त्यांच्या कुटुंबावर जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि त्यामुळेच या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झाले. खरं तर अक्कलकोटमधील कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर 30 ते 35 पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आपण पाहतोय अद्यापही वाद जो आहे पोलीस प्रशासनातले लोक पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत मात्र त्यांच्यासमोर देखील हे झटापट जे आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक त्याचबरोबरनं सकल मराठा समाजाचे समन्वयक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी सर्वांमध्ये हा वाद जो आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर जन्मेजयराजे भोसले यांच्या एकंदरीत भूमिकेवरून जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलेला होता मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून त्याचबरोबर विविध समन्वयांकडून आणि त्याचाच खरं तर या प्रश्नचिन्हाचं रूपांतर जे आहे ते वादामध्ये झालं आणि मुद्द्यांचं रूपांतर जे आहे ते मुद्द्यांमध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस प्रशासनातले अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही बैठक जी आहे ती त्यांनी बंद करण्याला लावलेली आहे. पोलीस प्रशासनातून हा संपूर्ण बैठक जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे, बंद करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जन्मेजयराजे भोसले यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे हा सर्व वाद जो आहे तो या ठिकाणी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सगळे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी अक्कलकोटमधील कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलं की कशा पद्धतीनं मुद्द्यांवरची लढाई जी आहे ती मुद्द्यांवर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे जिल्हाभरातून आलेले ह्या सर्व जे आहे त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सर्व समन्वयक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि